हे गाईज सबस्क्राईब करा सियोनिक चॅनलला आणि ही घंटा नक्की प्रेस करा म्हणजे तुम्ही बघाल आमचे व्हिडिओ सर्वात अगोदर. नमस्कार, मी निखिल पोकळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पाठीमागे बघता तर भव्य दव्य तुम्हाला असा धरण दिसेल, ते आहे आपल्या वाईचं सुप्रसिद्ध धोम धरण. तर आज आपण काही धोम धरणला व्हिजिट नाही करायला, फक्त आम्ही जाता जाता एका ठिकाणी चाललो आहे. तर ते ठिकाण तुम्हाला सांगतो. तर तिकडे चाललो आहे तर धोम धरणचा नजारा आम्हाला दिसला आणि आम्हाला राहावलंच नाही, म्हणून आम्ही इथे येऊन थोडंसं आलो, फोटोशूट वगैरे केले आणि बघताय प्रचंड असा अवाढव्य असा हे धोम धरण. तर आज आपली व्हिजिट आहे, आज आपली भेट आहे जी असं एक पठार, असा एक किल्ला जिथे शिवाजी महाराजांनी प्रथम आपली स्वराज्याची प्रतिज्ञा होती ती घेतली होती. तेच म्हणजे रायगड शहराचा पठार, रायगड शहराचा किल्ला. तरी रायरेश्वर किल्ल्याकडे येण्यासाठी तुम्हाला दोन मार्ग भेटतील. एक जो पुण्यामधून येतो भोर आणि दुसरा येतो वाईमधून. आम्ही वाईसाठून आलो आहे. वाईमधून आल्यानंतर तुम्हाला मेनवली वगैरे किंवा खावली हे गाव पार करून तुम्हाला रायरेश्वरकडे यावं लागेल. आता तिथे आम्ही पोचलो आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला इथे दोन वाटा दिसतील. जी खालून जाते वाट ती कमळगडाकडे जाते आणि या जी वरसाटून जाते जी रोड तो जातो तो रायरेश्वराकडे. तर तुम्ही इथे आलात ना तर तुम्हाला सरळ सरळ इथे बोट दिसेल रायरेश्वराकडे आणि त्या बोटच्या साह्याने तुम्ही आरामात किल्ल्यापर्यंत पोहोचू शकता. आता आम्हाला ते दिसतोय वरती किल्ला, तो मला वाटतं तो मे बी केंदळगड असेल आणि त्या बाजूला रायरेश्वरचं पठार असू शकतं. परंतु बघूयात, आता आपल्या इथे ॲरो तो भेटला आहे बोर्डाने, आता इकडूनच रायरेश्वराला जायचं आहे. कमळगड आहे तो पुन्हा कधीतरी करता येईल. आज आपला जी मोहीम आहे ती आहे रायरेश्वर किल्ला. तर तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण त्या रोडने वरती आलो आणि मग तुम्हाला इथे आल्यानंतर अजून एक 2-3 रोड दिसतील. जो इथून एक स्टॉप आहे, तिथून जो खाली रोड जातो तो भोर पुणे साईडला आणि या साईडला पाठीमागे आपण तुम्ही छोटासा बोर्ड बघू शकता, ते पूर्णपणे रायरेश्वर लिहिलं आहे. तर हा जो रोड आहे, रस्ता आहे, तो रायरेश्वरला जातो. इथून अजून गाडी थोडंपर्यंत वरपर्यंत जाईल आणि तिथून मग आपण पायी ट्रेकिंग करायचं आहे. आणि यानंतर पाठीमागे हा जो रोड आहे तो केंजळगडला जातो. मग इथेच बाजूबाजूलाच 2 गड आहेत. तर तुम्ही आलात, जर तुम्हाला टाईम असेल पूर्ण दिवस, तर तुम्ही रायरेश्वर आणि केंजळगड असं दोन्ही गोष्टी एकसाथ करू शकता. आणि रायरेश्वरला जास्तीत जास्त पायथ्यापर्यंत गाडी जाते आणि ट्रेकिंगचा पार्ट खूप कमी आहे. तर पाठीमागे बघताय, जर तुम्ही जरी टू व्हीलरने आलात ना तर थोडासा रोड खराब आहे, त्यामुळे आम्हाला जागोजागी उतरावं लागतं आहे आणि मग सिंगल सीटवरनं गाडी पुढे न्यावी लागते. तर येताना तुम्ही सांभाळून या, गाडी वगैरे आणाल तशी. टू व्हीलर असेल तर बेस्टच आहे, 4 व्हीलरसाठी थोडंसं अवघड वाटतं आहे. पूर्णपणे आम्ही रायरेश्वर पठाराच्या किंवा किल्ल्याच्या एकदम पायथ्याशी आणि मागे बघाल प्रचंड अवाढव्य असं हे रायरेश्वर पठार. म्हणजे मी ऐकलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी वाचले सुद्धा की जे आपले पादनीचं फेमस पठार आहे, टेबल लँड आहे, त्याच्यापेक्षा हे पठार खूप मोठं आहे आणि जवळजवळ 4,000 मीटर म्हणजे 4 किलोमीटर एवढी उंची आहे त्याची समुद्रसपाटीपासून. तर खूपच अवाढव्य, इथून तरी खूप मस्त दिसतं आहे. आणि आता खरंच वर जाण्याची खूप उत्सुकता आहे की आता कधी एकदा तिथे पोचतो, कधी एकदा त्या पवित्र स्थळी पोचतो जिथे आपल्या महाराजांनी स्वराज्याची पहिली प्रतिज्ञा घेतली. जेव्हा ते लहान होते बालपणी त्यांनी स्वराज्याची प्रतिज्ञा पहिल्यांदा घेतली. तर खरंच मन खूप प्रसन्न वाटतं आहे. मित्रांनो, गाडी आम्ही तिथे खालीच पार्क केल्या. थोडासा चढ अवघड होता, परंतु तुम्ही इथे गाडी आरामात पार्क करू शकता आणि त्यानंतर इथून दिसणारा तो तुम्हाला ट्रेक तुम्ही आरामात बघू शकता आणि
आत्ताच त्यांनी नुकत्याच पायऱ्या म्हणजे बऱ्याच वर्ष झाले पायऱ्या वगैरे बनवल्यात. त्यामुळे ही पूर्ण ट्रेकिंग आहे, पूर्ण चढाईची आहे आणि मला वाटत नाही की अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. परंतु तरी दम लागण्याचे चान्सेस पण जास्त आहेत, कारण सरळ आहे, चढण सरळ आहे. मग तुम्ही ते आरामात गाडी पार्क करून तुम्ही रायरेश्वरची चढाई सुरुवात करू शकता. आम्ही पार्क केले आता, तर आम्ही निघालो आहे पुढे. मित्रांनो, खरं तर रायरेश्वर आहे तो गिरिदुर्ग प्रकारातला येतो. म्हणजे ट्रेकरसाठी गिरिदुर्ग किल्ला बोलला की एक वेगळंच आव्हान असतं. परंतु तेवढा मात्र आव्हान देणारा हा किल्ला नाही आहे. कारण तर कळलेच असेल की गाड्या आरामापर्यंत पायथ्यापर्यंत येतात आणि तिथून पुढचं ट्रेकिंग आहे खूप सोपं वाटतं, खूप इझी वाटतं. बऱ्याच कमी किल्ल्यांवरती मला हे बघायला भेटलं आणि पुन्हा एकदा मी हे बघतोय की कचरा दिसतो तुम्हाला पाठीमागे. इथे कचरापेटी त्यांनी ठेवली तरीसुद्धा आजूबाजूला कचरा दिसतोय. ही आपलीच संपत्ती आहे, किल्ले आपलीच संपत्ती, तर त्याची काळजी आपणच घेतली पाहिजे. म्हणून मी दरवेळी सांगतो तुम्हाला कुठल्या किल्ल्यावरती गेल्यानंसुद्धा की कचरा करू नका. आपला कचरा आपल्या बॅगेमध्ये टाका किंवा जर कचरापेटी अवेलेबल असेल तर तिथे टाका, परंतु असा कचरा करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. एक टप्पा थोडासा पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पाठीमागे स्पष्टपणे केंद्रगड दिसेल आणि या बाजूला येतो कमळगड. असे आजूबाजूला हे 2-3 गड आहेत, जे एक केंद्रगड, कमळगड आणि आपला रायरेश्वर. आणि पाठीमागे तुम्ही धोम धरण बघू शकता. थोडंसं उंचीवर गेल्यानंतर आपण स्पष्ट त्याचा व्ह्यू दाखवू, पण पाठीमागे धोम धरण आहे. आता एक लोखंडाचा जो पॅच आहे तो आपण पूर्ण केला आहे. तुम्ही स्टार्टला आला तर तुम्हाला सपाटी दिसली, तिथे आपण गाडी पार्क केली. त्यानंतर मग तुम्हाला एक पायऱ्या दिसतील, पूर्ण दगडाच्या पायऱ्या आहेत. त्या पार केल्यानंतर मग तुम्हाला हा लोखंडी पॅच आहे तो खूप छोटा आहे आणि इथून थोडासा अजून बाकी आहे. मग त्यानंतर तुम्ही लगेच आपल्या पठारावर पोहोचाल. जवळजवळ पठार 5 ते 6 किलोमीटर आहे, एवढं मोठं पठार आहे. म्हणजे बघण्यासारखं बऱ्याच ठिकाणं आहेत. तिथे एक गावसुद्धा वसलं आहे. म्हणजे तुम्हाला वरती फिरण्यासाठी खूप टाईम हवा. बऱ्याच गोष्टी मी ऐकल्या तिथे खूप आहेत. एक महादेवाचं मंदिर सर्वांनाच माहिती आहे, परंतु अजून काही गोष्टी आहेत. ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये आता एक्सप्लोअर करणार आहोत. तर चला मित्रांनो, तर गडाला सुरुवात केली आणि गडाच्या सुरुवातीला तुम्हाला एक फलक दिसेल. त्या फलकावरती या गडावरती असणारे पॉईंट्स तुम्हाला लिहिले आहेत. जवळजवळ 13 पॉईंट आहेत आणि ह्या पॉईंटचं स्थानिक ठिकाण कुठे हे सुद्धा त्यांनी दिलं आहे. आणि मला वाटतं एक अतिशय उत्तम असं काम जे वन विभागाने केले. तुम्ही आरामामध्ये इथे येऊन बघू शकता की कोणता पॉईंट कुठे. 5-6 किलोमीटरचं अंतर आहे, त्यामुळे पॉईंट शोधताना थोडीशी तकलीफ होऊ शकते. परंतु जर मॅप लावलात किंवा एखाद्या माहितीचा गाईड वगैरे घेतलात गावातून तर तुम्हाला हे सर्व पॉईंट बघायला भेटतील. आपण जास्तीत जास्त पॉईंट बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर या पवित्र स्थानाला नेमकं किल्ला म्हणायचा की पठार हे थोडंसं प्रश्नचिन्हच आहेत खरं तर. परंतु शिवाजी महाराजांच्या पवित्र पदांनी हे पावन झालेलं ठिकाण आहे, त्यामुळे याला इतिहासात खूप मौल्यवान असं महत्त्व आहे. तुम्हाला पाठीमागे सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी एक गाव वसलं आहे या पठारावरती आणि भाताचे पण भरपूर शेती. तर तुम्हाला पहिल्यांदाच एंट्री क्रॉस केल्यानंतर हे मग एक तलाव लागेल. एक छोटंसं तलाव आहे, ते मे बी मला वाटतं इथील राहणाऱ्या लोकांनी त्यांनी बनवलं असावं. आणि समोरच आपण तिकडे चाललो आहे गावा साईडला आणि त्या साईडला एक मंदिरसुद्धा आहे शिवशंभोंचं त्या साईडला.
तर आता आपल्यासोबत ना या गावचे जे स्थायिक बाबा आहेत ना ते आहेत आणि आपण रामचंद्र जंगम. हा रामचंद्र जंगम आहेत आणि आपण गायमुख जवळ आहे. थोडीशी माहिती सांगा आम्हाला की या गायमुखचं काय महत्व आहे किंवा काय काय गायमुखचं महत्व म्हणजे तिथं गौमुख आहे, तिथं नाही आपलं घडवलेलं नाही, मंदिराच्या अगोदरच असणार नाही. आणि 12 तास पाणी असतं. 24 तास 12 महिने 12 महिने सॉरी 12 महिने पाणी असतं. चैत्र वैशाखाला थोडं कमी असतं बारीक. चैत्र वैशाखाला फक्त पाणीचा जो प्रभाव असतो तो कमी असतो. गायमुखातलं पडतं ते खाली, हे भरपूर असतं खाली. आणि याचा वापर पिण्यासाठी केला जातो. पिण्यासाठी जेवणासाठी तुम्हाला 12 महिने केला जातो. चालेल जावा. तर आपण गावाच्या एकदम जवळ आलो आहे. म्हणजे आता पहिल्यांदा आपलं मंदिर लागेल आणि त्यानंतर थोडंसं गाव आहे. तर तुम्ही सुरुवातीलाच बघाल की ते एक पूर्ण किल्लेला ऐश्वर्याचा मॅप दिला आहे की ह्या मॅपमधून कुठून कोणत्या बाजूने कोणता गड दिसतो. कारण बरेच ठिकाण या पठारावरून किंवा या किल्ल्यावरून दिसतात. यामध्ये विशेषतः तुम्हाला दाखवतो मी मॅप. तर समोर मला मॅप दिसतो की यामध्ये बरीच ठिकाणं दिलेत की प्रत्येक टोकावरून तुम्हाला काय काय दिसू शकतं. एवढं सगळं आम्ही आज करण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु जर तुमच्याकडे तेवढा भरपूर टाईम असेल तर तुम्ही आरामामध्ये हे सर्व बघू शकता. राजगड दिसतो, इथून सांबरदारा दिसतो, तोरणा दिसतो, आपला जन्नीचा दिसतो, रायगड दिसतो, चंद्रगड दिसतो, त्यानंतर कमळगड दिसतो. तो तुम्हाला मी पाठीमागे दाखवला. त्यानंतर पांडवगड आहे जेव्हा आपण अगोदरच केला होता. आणि बऱ्यापैकी बरेच ठिकाणं इथून दिसतात. महाबळेश्वर दिसतं. या बऱ्याच गोष्टी इथून दिसतात. आता ज्या मंदिरासाठी किंवा ज्या ऐतिहासिक घटनेसाठी हे रायरेश्वर पठार किंवा हे रायरेश्वर किल्ला खूप फेमस आहे किंवा प्रसिद्ध आहे, त्या मंदिरामध्ये महादेवाच्या मंदिराजवळ आपण आलो आहे. या ठिकाणी शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी जवळजवळ ते 1645ला पहिली शपथ घेतली होती स्वराज्य तयार करण्याची आपल्या बाल सवंगड्यांसोबत. तर त्याच मंदिरामध्ये आपण येतोय. त्याच पवित्र ठिकाणी आता आपण निघालो आहे. तर आपण त्या मंदिरामध्ये पोहोचलो, परंतु काही कारणास्तव मंदिराचा दरवाजा बंद आहे. तो आतला जो गाभाऱ्यातला असतो तो बंदच असतो. परंतु त्यांनी यावेळी बाहेरसुद्धा बंद केला. मला वाटतं कोरोना हे एक रिझन असू शकतं. इकडे लोकांची बरीच वर्दळ असते या स्थानाला भेट देण्यासाठी. त्यामुळे त्यांनी कदाचित हा मंदिराचा दरवाजा आहे ना तो पूर्णपणे बंद ठेवला असेल. परंतु बाहेरून आपण दर्शन घेतलं आपल्या जे आपले शंभू महादेव आहेत त्यांचं, आणि हे आपलं स्थान बघायला भेटलं. तर आता पुढे बघूयात अजून बरेच काही काही इथे आहे बघण्यासारखं, ज्यामध्ये तुम्हाला पुढे जाऊन 5 ते 7 विविध रंगाची माती एका ठिकाणी बघायला भेटते. आणि मागे दाखवल्यानुसार ते इथून बरेच गड किंवा बऱ्याच गोष्टी इथून दिसतात. तर मित्रांनो, आपण आता मंदिर पाहिलं आणि त्यानंतर आपण जो 5-6 मातीचे प्रकार आहेत तिकडे, आणि त्याच्यातलं एक टेकडीसुद्धा आहे की जिथून तुम्हाला तोरणागड किंवा राजगड बरेच स्पॉट दिसतात. तिकडे चाललो आपण. तर तुम्ही इथून आल्यानंतर तुम्हाला एक छोटा ब्रिज लागेल. एका पाठीमागे ते मंदिर आहे आणि त्या मंदिरापासूनच एक छोटासा पूल आहे. तर तो पूल क्रॉस करून तुम्हाला इथून जवळजवळ मला वाटते 1.5 किलोमीटरचं हे अंतर आहे. ते पार करून तिकडे जावं लागेल. त्याचा मुद्दा सांगूसा वाटतो, जर तुम्ही या किल्ल्यावर येणार असाल तर तुम्हाला जर सोबत पाणी जास्त नसेल तरी चालेल, कारण पाण्याची सोय तुम्ही मागे बघितलीत. जिथे गायमुख आहे तिथे तुम्हाला प्यायसाठी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. त्यानंतर जर जेवण हवे असेल तर जेवणसुद्धा हे गावकरी लोक प्रोव्हाइड देतात. ते काही थोडासा रेट घेतात, चार्जेस असतात त्यांचे काय. फक्त इथे व्हेज जेवण भेटतं, कारण इथे हे पूर्ण गाव आहे ते जंगमांचं आहे. त्यामुळे फक्त तुम्हाला इथे व्हेजच जेवण भेटेल. तर पाणी आणि जेवण खाण्यापिण्याची सोय तुम्हाला इथे या किल्ल्यावर ते आल्यानंतर आरामात होईल. ती घरूनच कॅरी करावी असं काही नाही आहे. मंदिरानंतर टेकडीकडे येण्याचा प्रवास ना थोडासा तुम्हाला चुकवणार आहे. म्हणजे कसं आहे, बऱ्याच वाटा येतं, त्यामुळे तुम्हाला लक्षात नाही येणार. जर तुम्हाला गाईड भेटला, गावातून गाईडसुद्धा भेटतो, तर तो तुम्ही घेऊन फिरू शकता त्याच्यासोबत. ते काही चार्जेस असतील.
जर कोणी गावकऱ्यांकडून अदरवाईज दुसरा असा ऑप्शन आहे की तुम्ही गावकऱ्यांना विचारत या. आम्ही विचारतच आलो आणि त्यानंतर आम्ही जवळपास त्या टेकडीपर्यंत पोहोचतोय. आता माझा बोट दिसतंय ना या साईडला, तर तिथे आम्हाला जायचं आहे त्या टेकडीपर्यंत. आणि तिथून मग ते सर्व पॉईंट दिसणार आहेत आणि इथून पण दिसत आहेत बऱ्यापैकी, परंतु त्या उंचीवरून एकदम स्पष्ट आणि व्यवस्थित दिसतील आपल्याला. आणि त्याच्या पुढेच गेल्यानंतर आपल्याला ती 5-6 टाईपची माती आहे ना तीसुद्धा दिसेल. पाठीमागे प्रचंड अशी हिरवळ आहे आणि त्यातूनच आपल्याला रोड काढत वरपर्यंत पोचायचं. तर आपण त्या ठिकाणी आलो आहे, जे ठिकाण रायरेश्वर ज्या ठिकाणासाठी खूप प्रसिद्ध आहे. 5-6 प्रकारच्या मात्या आम्ही इथे आरामात बघू शकतो की तुम्हाला इथे 5-7 प्रकारच्या रंगाच्या मात्या दिसू शकतील. थोडंसं ऊन खूप आहे त्यामुळे कलर बघताना रंग बघताना थोडीशी तकलीफ होते, परंतु आता पुढे जाऊन आम्ही जास्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. परंतु तुम्हाला कळेल, तुम्ही पाठीमागे पण आरामात बघू शकता. या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडासा तो रंग डिफरन्स फरक जाणवेल. तर चला पुढे बघूयात आपण कोणत्या कोणत्या प्रकारच्या आपल्याला माती इथे बघायला भेटते. आज आम्ही जमा केलेत बऱ्यापैकी, तुम्हाला दिसतील इथे 5 कलरचे माती तुमच्यासाठी खास, जी लाईटमुळे दिसत नव्हती. आता इथे प्रॉपरमध्ये तुम्ही बघू शकता, इथे 5 कलर तुम्हाला आरामामध्ये दिसतील. मित्रांनो, आपण अशा पॉईंटला आलो, तुम्ही खाली माती बघितली जिथे 5-6 प्रकारचे तर आपल्या आरामात दिसले. 5-7 जास्त 7 कलरचे इथे असतात माती. अशा पॉईंटला आलो तिथे मी तुम्हाला एक पॉईंट दाखवतो, म्हणजे ट्राय करतो. तुम्हाला इथून स्पष्ट दिसते का नाही मला डाऊट आहे. मी इथे क्लिअर बघू शकतो की इथून कमळगड, त्यानंतर आपलं दोम धरण, त्यानंतर आपला जो वैराटगड आहे, महाबळेश्वरचा एक थोडासा पॉईंट आहे तो दिसतोय, त्यानंतर पाजणीचा पॉईंट आहे. तर या साईडला तुम्हाला हे 5-6 पॉईंट भेटतील. आता या साईडला फिरून बघूयात की या साईडला तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला भेटतील अजून. मला वाटतं इथून तोरणागड एक आहे, सिंहगड, आणि त्यानंतर मला वाटतं राजगडचा एक पॉईंट आहे तो एक दिसतोय. म्हणजे स्पष्ट प्रमाणात दिसत नाही इथं, पण थोडं तुम्हाला थोडं हा भाग बघायला भेटेल. आणि अतिशय सुरेख आणि अतिशय सुंदर असं हे वातावरण झालं आहे. इथे शेवट करतो या ट्रेकचा. होप्स तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. बऱ्यापैकी आपण जेवढं पॉसिबल झालं त्या सर्व गोष्टी कवर केल्या. तुम्हाला मी बऱ्याच गोष्टीतून दाखवल्या. जे आपले शंभू महादेवाचं मंदिर आहे, किंवा गोमुखमध्ये इथून पाणी असतं जे 12 तास आपले 12 महिने. त्यानंतर जे काही वरती पॉईंट्स आहेत, 5-7 मात्यांचा प्रकार आहेत. आणि हा पूर्ण परिसर आम्ही खूप फिरला. खूप असं बघण्यासारखं आहे, खूप नॅचरल आहे, नैसर्गिकरम्य आहे. तुम्ही इथे येऊन आरामात एक दिवस तुमच्या मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत ट्रिप आरामामध्ये काढू शकता. आणि एक दिवसात ट्रेक आहे, आरामामध्ये येऊन करू शकता. जी काही डिटेल्स माहिती असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो की हा किल्ला ॲक्च्युली कुठे, किंवा या सर्व गोष्टी. आपल्या चॅनलचं सी युनिक नावाचं एक इंस्टाग्रामवरती पेजसुद्धा आहे, तर त्याची लिंक आहे, नाव आहे, ते मी तुम्हाला इथे देतो. तर तुम्ही जाऊन ते चेक करा. तिथे तुम्हाला आपल्या चॅनलवरती नवीन काही अपडेट येत असतील किंवा काही फोटोज असतील तर मी तिथे पहिल्यांदा शेअर करतो, तर त्या गोष्टी तुम्हाला लगेच भेटतील. त्यानंतर माझा मित्र आहे जो मला शूटिंगसाठी किंवा या व्हिडिओ एडिटिंगसाठी हेल्प करतो, रोहित पोपळे. तर त्याचा इंस्टाग्राम ID सुद्धा मी इथे देतो. काय इंस्टाग्राम ID तुझा? रोहित पोपळे म्हणून. तर त्यालासुद्धा भेट द्या. आवडलं तर नक्की फॉलो करा. आणि आपल्या चॅनललासुद्धा नक्की, चॅनलचा जो इंस्टाग्राम ID त्यालासुद्धा फॉलो करा. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो, आणि जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. चला तर मित्रांनो, करतो तुम्हाला इथेच बाय. भेटूत अशा एखाद्या नवीन गडावरती किंवा एखाद्या नवीन प्लेससोबत, एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मजा करा. गुड बाय.